दर्या पेसाल लाटाने भरलाय गो, दर्या पेसाल लाटाने भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो, दर्या पेसाल लाटाने भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो. गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, ओ गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला आमचा आग्राव गाव कसा सजलाय गो, गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला आमचा आग्राव गाव कसा सजलाय गो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. आणि मी तुमचा विनायक कोरेकर तुमच्यासाठी घेऊन आलो ते म्हणजे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ. आज आहे तो म्हणजे गुढीपाडवा. नव वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही कोणते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या कोरले गावामध्ये छोट्या शिरवड्यांच्या स्पर्धा असतात आणि गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी कुंडलिका नदीमध्ये मोठ्या शिरांच्या होड्यांच्या स्पर्धा असतात. तर तुम्ही आजच्या व्लॉग मध्ये एन्जॉय करा ते म्हणजे छोट्या शिरहोड्यांच्या स्पर्धा. आणि आपली चारूच पोरं होतील, बाकीची पोरं उद्या येतील. उद्याचा ब्लॉग याच्यापेक्षा खतरनाक असणार आहे. आज फक्त ट्रेलर आहे, वाजवा रे! अजून पाणी फुल भरलाय नाही. पाणी भरल्यानंतर आपल्या छोट्या शिरवड्यांच्या स्पर्धा आहेत ना, त्या चालू होणार आहे. तोपर्यंत आपण टाइमपास फिरतो. अरे आला! डेल्को डेल्को! देखील माता की माता! आणि मित्रांनो, ह्या ज्या शिरोड्यांच्या स्पर्धा असतात ना, त्यासाठी जी लागणारी शिरोडी असते ना, त्याची तयारी आठवडाभर अगोदर सर्व पोरं करत असतात. आणि खूप वर्षानुवर्ष चालत असलेली आपली कोरले गावची परंपरा आहे. तर चला, आता खूप एक्साइटमेंट आहे. राज, आपला यावर्षी घटक का नाही रे? आणि आमचा पण घटक असायचा, पण आता पोरं पण सगळी कामाला आहेत, त्याच्यामुळे माझ्या एकट्याच्यात काय तयारी होणार नाही. त्याच्यामुळे घटक आम्ही बनवला नाही. एकटो करून करून किती करणार हो? पोरा नको सोबत देखू, जाऊन दे. चला, आज फक्त आपण मजा घेऊ. आणि हे जे शिरोडे असतात ना मित्रांनो, ते फक्त वाऱ्याच्या जोरावर चालत असतात. आणि आता वारा पण कडक आहे, हा बघा. जाम मजा येणार आहे तुम्हाला पण देखायला. आणि आता थोड्याच वेळेला शिरहोड्यांच्या स्पर्धा आहेत ना, ते चालू होणार आहेत. आणि टोटल होड्या आहेत ते म्हणजे 3, 4, 5, 6, 7, टोटल 7 शिरहोड्या आहेत. आणि आता फटाक्याचा आवाज आला ना की समजून जा की शिरहोड्यांची स्पर्धा चालू झाल्यात. आणि ही स्पर्धा बघण्यासाठी गावातले जे ग्रामस्थ आहेत ना, ते सर्व जवळ किनाऱ्यावर थांबलेत. आणि बाकीचे जे आहेत ना, ते असे छोटे गटका घेऊन आलेले आहेत आपल्यासारखे. जसे की आपली पण सगळी गँग आलेली आहे. राजची मम्मी पण आली. आणि आता सगळ्या शिरहोड्यांची शिरं आहेत ना, ती हाकरून झालीत. आणि आता फटाक्याचा आवाज आला काय लगेच सुरुवात होणार आहे.
आणि जस्ट आत्ताच सर्व शिरोड्या सुटलेल्या आहेत आणि सगळ्यांची धांदल चालली का आपला गटाक कसा पुरारेल, आपला गटाक कसा पुरारेल. 1 नंबरला आहे तो म्हणजे भावेश, 2 नंबरला आहे दुर्वेश आणि 3 नंबरला सगळीच घटका येतील. आणि आता खरी मजा येणार आहे ती म्हणजे कॉम्पिटिशनला. अजून तरी 1 नंबरला भावेश आहे, 2 नंबरला दुर्वेश आहे. आणि किनाऱ्यापासून थोडेसे लांब आलोय आणि आता इथे वारा शिरामध्ये घुसताना दिसतोय. कारण काय वाटतं कोणचा नंबर येईल सांग जरा. नंतर सांगशील मी. हे दे का सगळ्यांच्या शिरामध्ये वारा घुसलाय आता. आणि आता घटकांची स्पीड आहे ना ती थोडी थोडी वाढत चालली. आणि या बाजूला बघा काय झालंय, गुतलेत एकात एक गुतलेत. याची नाल त्याच्या वारामत. जोपर्यंत वारा घुसत नाही ना शिरामध्ये तोपर्यंत आपल्याला फाट मारायला लागते. एकदा का वारा शिरामध्ये घुसला काय मग फाट मारायची गरज लागणार नाही. जोपर्यंत शिरामध्ये वारा पूर्णपणे घुसत नाही ना तोपर्यंत गटाक चालणार नाही. कविराजच्या पण शिरामध्ये आता हळूहळू वारा घुसत चाललाय आणि कविराज पण पुढे पुढे निघत चाललाय. कविराज चालव, चाल चाल चालव. कविराज हेट नको ने हेट गेलो वर्षी. स्पीड बघा काय आहे मित्रांनो शिरोडीची. आणि 4 गटका इथं आहेत आणि 2 गटका आहेत ना ती 1 साइड थोडी पुढे गेली. अजून आपल्याला बराच अंतर कापायचं आहे. हे यामाचा गटाक आहे मित्रांनो, स्लो स्लो चाललाय आणि त्याच स्पीडने चाललाय तो म्हणजे शिरहोडीचा गटाक. काय आया येते. आणि एक पोरगा आहे ना तो आत्ताच गटकातून पडला. सावकाश रे. आणि जाम इथं बोटीमध्ये ना एकदम घाई गडबड होत असते त्याच्यामुळे ना सुचत नाही काय मध्येच. ते कविराज लास्ट नंबरावरची 3rd ला आलोय. 4 ला आलोय. अजून पुरा 4 गटका आहेत. 3 इथे काय 4था पुरा त्या साईडला कविराजच्या त्या साईड. मी नालीत बसू. बस नालीत बसू. आणि हे देखा एक शिरहोडी दुसऱ्या शिरहोडीला ओव्हरटेक करताना
त्याला बोलतात चुरस. ही ऑरेंज वाली आधी पुढे होती काय ललित आणि हंटर बॉईज त्यानं ओव्हरटेक करून चालत आणि वरती शीर लागण्याची शक्यता आहे. वरती लागली बरोबर आहे. कविराज का ऐके नाही. आणि या शिरहोड्यांच्या स्पर्धा बघण्यासाठी गावातल्या बऱ्याच बोटी आलेल्या आहेत. हा बघा ललित लवकर जरासो घे, नंतर त्याला फिरल्यावर देस नाही दमेल तो. आणि अंगे कविराजच्या गटकाला गाईडलाईन करताना प्रथमेश सोर्डेकर 3 वर्ष आधी हॅट्रिक मारलेली होती, पण आता काही शारीरिक दुखापतीपासून त्यांनी त्यांचा गटक केलेला नाही. कविराज हेट नको धरू, कविराज चालणार नाही परत. बरोबर चाललाय. हा जाऊ. आपल्या आवरा सांगतेस नाही ते गटकात जाऊन दे की एकदा. मग गेलेलो आहे, सांगू नको. हे कविराज धर, नवशा त्यांना देस, नंतर दमशील. नाही नाही देऊन दे. आता तरी 1 नंबरला येतो म्हणजे अभय आणि 2 नंबरला येते म्हणजे हंटर बॉईज. नाही रे 2 नंबरला दुसरा गटाक आहे कोणचा तरी. 3 नंबरला हंटर बॉईज आणि 4 नंबरला कविराज. आणि ही 3 शिरोड्या आहेत ना ते अजून मागे आहेत. बघूया आता पहिला नेम्याला टर्न कोण मारते. पहिला नेम्याला टर्न मारलाय तो म्हणजे आबाईच्या घटकाने. कोण आहे? सोहन. सोहनची शिरोडी आहे दुसऱ्या नंबरला. एक शिरोडी पलटी झाली इथे. जायला सरळ झाला. नशीब असेल तर सरळ होईल, नाहीतर मग खलास. आणि या 2 घटकांमध्ये जाम चुरस चालली. वाजव. आणि 2 नंबरचा घटक आहे तो म्हणजे सोहन आणि कुणालचा. आणि 1 नंबरचा या साईडला आहे. आणि आता कॉम्पिटिशन आहे ती म्हणजे खरी 2 नंबर आणि 1 नंबरच्या घटकामध्ये. 2 नंबर आणि 1 नंबर. आणि 1 नंबरचा घटक थोडाच पुढे आहे आणि कुणाल भाई फाट वरताना दिसते तुम्हाला.
आणि बघा मित्रांनो काय मेहनत लागते, काय ताकद लागते, आणि थोडी तरी चूक झाली ना काय गटाक पलटी. पलटी नको बरं, पलटी नको बरं. आणि मित्रांनो थोडा तरी वाऱ्याचा अंदाज चुकला ना काय खलास गटाक पलटी. 2 नंबर वरून डायरेक्ट लास्ट नंबरला. बघा किती एफर्ट लावायला लागतात मित्रांनो. आणि 1 नंबरचा गटाक आहे ना अभयचा, तो बराच पुढे गेलाय. आणि 2 नंबरचा आहे ना त्यांची धांदाल उराली सगळी. आणि टोटल शिरहोडीमध्ये पोरं आहेत ते म्हणजे 4. 1 नंबर आणि 2 नंबरची गटका त्यांनी ती पुरा गेली. आता 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर, आणि सगळ्यात शेवटला आहे ऑरेंजवाला 7 नंबर. बघू आता यांच्यातील 3 नंबरसाठी कोण जातोय. एवढा अंतर तर पार नाही करू शकत, म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबरला नाही धरू शकत. आणि कोरलाई फोर्टचा सुंदर असा नजारा. एक नंबरची शिरोडी, आणि या बाजूला काशाजवळ आहे ती म्हणजे 2 नंबरची शिरोडी. आणि त्या दुसऱ्या शिरोडीच्या पाठी सपोर्टर्स बघा किती आहेत. 1 नंबर वन साइड. आणि मगाशी जो 1 नंबरला गटाक होता ना तो त्या साईडला गेलाय. आणि आता 2 नंबरचा आहे ना तो 1 नंबरसाठी ट्राय करू शकतो. चालेल चालेल, कारण की आता तो त्या साईडला गेलाय. आणि 2 नंबरचा गटाक आता 1 नंबरला येण्याचा प्रयत्न करतोय. गेला गेला 1 नंबरचा त्या साईडला गेला. यांना चान्स आहे आता 1 नंबरला झाला. 2 नंबर आणि 2 नंबरला जे गटाक आहे ना ते उलटा पण होऊ शकते कधी पण, कारण की वारा अपोजिट साईडने शिरामध्ये घुसतोय. आणि जाताना स्पीड एकदम स्लो आहे. आता हा 1 नंबरचा गटाक आहे आणि हा 2 नंबरचा आहे. आता यांची चुरस बघायला मजा येईल जाम. वारा जर जास्त घुसला तर गटाक पलटी होऊ शकते. आणि गटाक पलटी नाही व्हावे यासाठी ना तिघे पण आहेत ना, मागचे जे तिघे ते 1 साईड बसतात, म्हणजे त्यांचा बॉडी वेट आहे ना तो गटकाला मेंटेन करेल. आणि मित्रांनो ही 2 नंबरची शिरोडी आहे ना ती बघा कसली क्रॉस झाली, म्हणजे कोणत्याही क्षणी ती पलटी होऊ शकते. पण पलटी व्हायला देणार नाही पोरा. हा बघा 1 नंबरचा आणि 2 नंबरचा अंतर बघा किती आहे. थोडी जरी चुकी झाली ना तर गटाक पलटी. आणि एकदा गटाक पलटी झाला काय तो डायरेक्ट शेवटच्या नंबरला पोचतो, कारण की मागचे जे शिरोडे असतात ना ते लगेच पुढे येतात. 1 नंबर आणि 2 नंबर. आणि 3 नंबरची शिरोडी आहे ना ती अचानक आली, ते म्हणजे पुढे तेवढ्या पण पुढे नाही आली. 1 नंबर आणि 2 नंबर अजून पुढे आहे, पण ही अचानक फुल स्पीडने आली. चालाव चालाव, प्रयत्नांशी परमेश्वर. प्रयत्न सोडायचे नाही कधी. आणि पहिल्या नंबरसाठी गेलाय तो म्हणजे आबईचा गटाक. यो दे का पोचली पण. आणि ही 2 नंबरसाठी जाणार आता.
हा जर पलटी पडला तर जे 3 नंबर वाले आहेत ना त्यांचा 2 नंबर येऊ शकतो. पण ते पण सावकाश चाललेत आता, कारण की 1 नंबर हातातून गेलेला आहे. आणि 3 नंबरचा गटा काय तो पलटी परलाय, उलटा बसला रे. नंबराला आईला आणि पलटी परला. हे 3रा नंबर आहे का नाही? आणि केला, सरळ केलंय पटापट बसा आणि चला. तिसऱ्या नंबरचा अजून एक आयला. आई आहे गेला 3रा नंबर यांचा पण. तेजा आयलो 3ऱ्या नंबरला. आणि 3 नंबरला बाजी मारले ते म्हणजे तेजस पिटकूर यांनी. चला तर खरा. छोट्या शिरांच्या होड्यांच्या स्पर्धा बघून आलो, जाम मजा आली. आणि खरा जर व्हिडिओ बघायचा असेल ना मित्रांनो तुम्हाला, तर उद्याचा ब्लॉग आमचा नक्की बघा. कारण की उद्या असणार आहे ते म्हणजे कुंडलिका नदीमध्ये मोठ्या शिरहोड्यांच्या स्पर्धा. आणि त्या शिरहोड्यांच्या स्पर्धा बघण्यासाठी आजूबाजूच्या सर्व गावातील बोटी असतात ना, ते फुल भरून येतात. आणि मजा मस्ती धमाल तुम्हाला बघायला भेटेल. आणि फुल जल्लोष असतो आमच्या कोल्यांचा, म्हणजे कोल्यांची पाण्यातली जत्रा तुम्ही बोलू शकता हो. तर चला, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्याने आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय अग्री कोली. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.